देशामध्ये सर्वाधिक मतदारसंघ असलेलं राज्य म्हणून अशी महाराष्ट्राची ओळख आहे। आणि या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा यांनी अनेक सभा या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये घेतल्या। एकंदरीतच यंदा भाजपने 400 पारचा नारा जरी दिलेला असला तरी हा 400 पारचा नारा करण्यासाठी भाजपला यंदा मात्र मोठी दमछाक होती। उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र ही लोकसभेचे सर्वाधिक मतदारसंघ असलेले राज्य, त्यामुळे महाराष्ट्राकडे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी विशेष असं लक्ष देऊन मोठ्या प्रमाणात सभांचा धुराळा उडवलेला होता। लोकसभेच्या निवडणुकीतले आता 5 टप्पे संपलेत। पहिल्या टप्प्यापासून पंतप्रधान मोदी प्रचंड मोठी फौज घेऊन रणांगणांवर उतरले होते। 400 पारचा नारा दिला असून महाराष्ट्रात मात्र मोदींची आणि भाजपाची मोठी धमछाक झाल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी महायुतीला पूर्वी इतक्या जागा मिळणं अवघड असल्याचं बोललं जात आहे। मोदी फॅक्टर सगळ्या देशांमध्ये वापरून भाजपा अर्थात मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होण्यासाठी इच्छुक जरी असले तरी त्यांचं हे स्वप्न यंदा पूर्ण होणार का? मतदार राज्यांच्या हातात असले तरी हवा बदलली असल्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये सत्ता परिवर्तनाचे वारे वाहू लागलेत। मोदी मॅजिक यावेळी चालणार की नाही असा प्रश्न मोठ्या प्रमाणावर चर्चेला जातोय। 2019च्या तुलनेत महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पंतप्रधान मोदी यांच्या सभा दुपटीने तिपटीने वाढल्यात। कारण 2019 मध्ये महाराष्ट्रात केवळ 8 ते 9 सभा मोदींनी घेतल्या, परंतु यावेळी मात्र त्यांना तब्बल 25 ते 26 सभा घ्याव्या लागल्यात। मागच्या निवडणुकांमध्ये फक्त भाजपच्या उमेदवारांसाठीच ते जास्त फिरले, परंतु मित्रपक्षाला त्यांनी यावेळी जास्त महत्त्व दिलेलं नाहीये। या रणांगणांवर मात्र ते मित्रपक्षाच्या मतदारांसंघांमध्ये जाऊन त्यांनी प्रचार सभा घेत असून एक जागा महत्त्वाची असल्यानं तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचं असल्यानं पंतप्रधान मोदी पायाला भिंगरी लावून पळू लागल्याचं चित्र संपूर्ण देशभरात पाहू लागतंय। या विशेष बातमीचं वार्तांकन केलं होतं आमचे प्रतिनिधी दादासाहेब नीळ यांनी।